सहर्ष स्वागत। बापदेव क्रिकेट संघ भेरसे आयोजित अनंत गोंदली फाउंडेशन व अविनाश मात्रे पुरस्कृत क्रिकेटचा एक महासंग्राम आपण पाहतोय। मित्रांनो, हा जो माहोल या ठिकाणी क्रिएट झालेला आहे, यामध्ये दोन ज्या व्यक्ती आहेत, ज्या खऱ्या अर्थाने त्यांचं व्यक्तिमत्व फार मित्रांनो मोठं आहे, ते म्हणजेच अनंत गोंदली साहेब आणि त्यांच्या समवेत अविनाशजी म्हात्रे, ज्याने खऱ्या अर्थानं संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती पेलून या ठिकाणी आज आपण पर्व दुसरं सुरू केलेलं आहे। या स्पर्धेचा आपण एकंदरीत विचार केला तर 1,25,000 रुपयाची ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय। मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे। तर सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा या ठिकाणी मी नक्कीच तुमचा आभार व्यक्त करतोय। तुम्ही अगदी सकाळपासून या सामन्याचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी हजर आहात। आता या स्पर्धेचा पहिला दिवस, अजूनही मित्रांनो आपल्याला 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी होणार आहे। तर सन्माननीय अनंत गोंदली साहेब, आपणास विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी अलिबाग संघाचा रोहित पाटील, मित्रांनो रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं अलिबाग एमडी वॉरियर्स या संघाकडून खेळला होता, ज्याने अप्रतिम खेळ दाखवला, मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, त्याचा या ठिकाणी आपण सत्कार करतो। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी अवॉर्ड देताना। तर नवीन सामना या ठिकाणी स्टार्ट होतोय, तो म्हणजेच फणसडोंगरी पेंट विरुद्ध माऊ 11 नवगाव। फणसडोंगरी पेंट संघाचा ज्या खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार केला, अर्थात ओमकार हरपाल, आज आपल्याला या खानाव मैदानावरती पाहायला मिळणार आहे। ज्या ओमकार हरपालची मी अगोदर अनाउन्समेंट केली होती की रायगड प्रीमियर लीग जी मोठी स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून मित्रांनो ओमकार हरपाल याला सन्मानित करण्यात आलं होतं आणि खऱ्या अर्थानं आज तो मात्र आपल्या अलिबाग नगरीमध्ये खानावच्या मैदानावरती आपला खेळ मात्र रसिक प्रेक्षकांना दाखवून खऱ्या अर्थानं सर्वांची मन मात्र जिंकणार आहे। तर आपण वळतोय मैदानाकडे। आपण विचार केला तर 4 हा षटकांचा सामना आहे। सकाळपासूनचे आपण सामने बघितले, प्रत्येक सामना हा अतितटीचाच पाहायला मिळाला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना सामना कोणताही असू द्या, परंतु अतितटीचा असेल, रोमांचक स्थितीमध्ये असेल तर तो खऱ्या अर्थानं पाहायला मजा येते। तर पहिला राऊंड अर्थात जो चालू होता त्यातला हा शेवटला सामना आहे आणि जे सेकंड राऊंडचे जे सामने असतील ते 3 षटकांचे राहतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये असणं अनिवार्य असेल, अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि तिसरा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये माऊ 11 नवगाव संघाने पाठवायचा आहे। स्ट्रायकिंग एंडला आहे कमलाकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे सुजय पावशे। सलामीची जोडी मैदानात सामना या ठिकाणी स्टार्ट होतोय। षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय गोलंदाज नरेश सावंत। मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी चालू आहे। पहिला चेंडू जबरदस्त अफलातून या ठिकाणी खेळून काढलेला आहे। गुडलेन स्पॉट आणि चेंडू आतल्या दिशेने गेला, अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला। मी अगोदरच म्हणालो होतो मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर एखादा चेंडू खराब असेल तर त्याचा समाचार नक्कीच घेतला पाहिजे, परंतु एखादा चेंडू चांगला असेल त्याचा सन्मान सुद्धा करणं फार गरजेचं आहे। तर या ठिकाणी अगदी अतिशय सन्मानपूर्वक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। कमलाकर दादले खऱ्या अर्थानं नवगाव संघाचा एक जबरदस्त स्फोटक फलंदाज। 4 षटकांचा हा सामना मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि षटकातील पुढे चेंडू नरेश जातोय। चेंडूची फेक खेळतो पर्यंत केवळ एकच धाव मात्र पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने कमलाकर दादले ऑफ द मार्क। एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 1। माऊ 11 नवगावचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये जे खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाजी आहे, ज्या संघामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आहे आणि कित्येक मित्रांनो व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावले असं अर्थात निखिल पवार उर्फ गोलू याचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय। नरेश सावंत यांचं पहिलं षटक आपण बघितलं तर पेन तालुक्यातील हा फणसडोंगरी संघ आहे आणि आज आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे। पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो, जवळपास फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगला प्रयत्न केला, एफर्ट्स दिले, एक धाव तर कंप्लीट केली। दुसऱ्याचा प्रयत्न थोडंसं मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाज मध्ये। ज्यावेळेस आपण खेळपट्टीवर धावत असतो त्यावेळेस कोऑर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट असणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट कुठेतरी पाहायला मिळालं आणि कदाचित ते तू आणि मैमय असं चित्र पाहायला मिळालं आणि कदाचित या ठिकाणी रनआउटची संधी मिळाली असती, परंतु वेळी स्वतःला सावरलं आणि या ठिकाणी 2 धावा मात्र जमा केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 3।
पुन्हा एकदा सज्ज होतोय नरेश. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज फलंदाज आहे सुजय पावशे. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आणि या ठिकाणी बरोबर यष्ट्यांच्या मधोमध पकडलाय. लेग बिफोर द विकेट फलंदाज सुजय पावशे. बॅक टू दी पॅव्हिलियन. या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर 4 चेंडू मागे 3 धावा आलेल्या आहेत आणि एक गडी सुजय पावशे महत्वाचा मात्र बाद झालेला आहे. मित्रांनो, या मैदानाचा आपण विचार केला तर नवतरुण स्पोर्ट क्लब खानावचं हे मैदान अगदी खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर हे सर्व मित्रांनो मैदान डेव्हलपिंग केलेलं आहे. याच्यामध्ये नॅचरली काही नाहीये, सगळं आर्टिफिशियल केलेलं आहे. मग माती टाकणं असेल किंवा लेवलिंग असेल किंवा खेळपट्टी असेल किंवा व्यासपीठ असेल, या सर्व गोष्टी मित्रांनो सन्माननीय अनंत गोंधळे साहेब आणि जितेंद्र गोंधळे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आला. आणि आज या भव्य आणि दिव्य मैदानावर आपण बेडसे संघाच्या माध्यमातून पर्व दुसरा या ठिकाणी पाहतोय. ज्या कोणत्या गाड्या अर्थात रस्त्यात असतील त्यांना सर्वांना मी विनंती करतो लगेच आपण गाड्या काढायच्या आहेत, कारण आता मात्र मान्यवर मंडळी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. फलंदाज नाव मात्र सांगायचं आहे. विघ्नेश मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज नरेश सावंत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जोरकर या ठिकाणी पंचांकडे अपील केलेले आणि फलंदाज पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद होतो विघ्नेश. तसं पाहायला गेलं तर मित्रांनो माऊ 11 नवगाव एक चांगला संघ आहे, परंतु नरेश सावंतची एक भेदक गोलंदाजी, सटीक लाईन आणि लेन, प्रत्येक चेंडूवर आपण जर बघितलं तर व्हरायटी पाहायला मिळते. कधी फुलर लेनचा चेंडू, कधी शॉर्ट ऑफ लेन, कधी बॅक ऑफ लेन, कधी यॉर्कर, अशा पद्धतीचे चेंडू आपण नरेश सावंतच्या गोलंदाजीमधून पाहतोय. आणि पहिल्याच नक्कीच गोलंदाजी असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी आपण नरेश सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडू मागे केवळ 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी अर्थात सुजय पावसे आणि विघ्नेश याला मात्र बाद केले. या षटकातील शेवटला एक चेंडू आपण सकाळपासूनचा विचार केला तर सकाळपासून या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा घेण्यात आल्या, परंतु आता मात्र पहिल्या षटकामध्ये नरेश सावंतने पूर्णतः जखडून ठरलेला आहे. नवीन आता फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय, ज्याचं खऱ्या अर्थानं नवीन सांगण्याची काही गरज नाहीये. जो खऱ्या अर्थानं गाजलेला फलंदाज असा विनोद वाडकरे हा मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तो नरेश सावंत, ज्याने खऱ्या अर्थानं अप्रतिम भेदक मारा केलेला आहे आणि या षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी एक जबरदस्त अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप फाईंगल्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. मित्र हो, प्रेशर आपल्या संघावरती होता, परंतु प्रेशर कोणत्याही प्रकारचं न झेलता या ठिकाणी विनोद वाडकरेने आपला क्लास दाखवलाय, आपला दर्जा दाखवला आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा लागतात धावफलकावरती. तसेच मित्रांनो अजून एक अनाउन्समेंट करायची राहिली होती. खऱ्या अर्थानं आमचा आवाज अतिशय क्लिअर सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याचं काम DJ योगेश द मॅन फ्रॉम वळवली यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आमच्या पंचक्रोशीमध्ये ज्या खऱ्या अर्थानं एक चांगला DJ ऑपरेटर म्हणून नावलौकिक आहे आणि आज देखील आपण पाहू शकाल एक सुंदर अशी आपल्याला माईक सिस्टीम आणि उद्या सुद्धा त्याचा DJ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे नक्कीच आपण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र DJ योगेश हा मात्र करणार आहे. तो उलट मैदानाकडे आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा जे खेळ ज्यावेळेस समाप्त झाला त्यावेळेस नरेश सावंतने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले आणि नवीन गोलंदाज येतो षटक क्रमांक 2 घेऊन उदय. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन, त्याचप्रमाणे एक काऊ करणार आहे, एक डीप मध्ये विकेट आहे, एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. पहिला चेंडू बॅक टू दी बॉल खेळून कोला स्टेटच्या दिशेने, पण त्या ठिकाणी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येणार आणि झेल तर मात्र सुटलेला आहे आणि संधी कोणाला दिलेली आहे ती म्हणजे मित्रांनो कमलाकर दादेला, जो सलामीचा फलंदाज. टेक कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु या ठिकाणी चित्र वेगळं पाहायला मिळते. जिंकायचं असेल तर प्रत्येक कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. असे कित्येक सामने आपण पाहतो मित्रांनो, एक एक कॅच साठी हारत असतात. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. संघाची धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 बाद 9 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड.
पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज उदय. षटकातील पुढील चेंडू. आता मात्र जोरकस फटका, परंतु पुन्हा एकदा एलिव्हेशन ॲक्युरेट नाही आणि आता मात्र कमलाकर दादले बॅक टू दी पॅव्हिलियन. मित्रांनो, आयुष्यामध्ये सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. या ठिकाणी संधी नक्कीच कमलाकर दादलेकडे होती, परंतु आपण बघितलं तर या फटक्यामध्ये परफेक्ट टायमिंग पाहायला मिळत नाहीये. ज्यावेळेस आपण मोठा फटका खेळत असतो त्यावेळेस टायमिंग आणि ताकद यांचं कोऑर्डिनेशन असतं फार गरजेचं आहे. ते कोऑर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर कमलाकर दादले हा मात्र बॅक टू दी पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या आपण बघितलं तर स्थिरावली पाहायला मिळते, ते म्हणजेच 3-9. परंतु मित्रांनो, अजून एक गोष्ट विसरून चालणार नाहीये. जोपर्यंत विनोद वाटकरे आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना मात्र चांगलं टार्गेट सेट करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे ती मात्र विनोद वाटकरेकडे आहे. कारण खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचा खेळ आपण बघितला आणि आज मात्र खानावच्या मैदानावरती आपला संघ थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे, तर फ्रंटफुटमध्ये आणण्याची गरज. तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे. विनंती आहे नवगाव संघाला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे तिसरा फलंदाज देखील आमच्या लेग पंचांच्या इथे पाठवायचा आहे. नवीन बॅट्समन येतोय नितेश. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. गोलंदाज उदय पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला विनोद वाटकरे. आता मात्र लोअर फुल टॉस पद्धत चेंडू, मोठा फटका घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झेल मात्र होणार का, आणि या ठिकाणी इनसाइड आउट खेळून काढला होता आणि फलंदाज विनोद वाटकरे बॅक टू दी पॅव्हिलियन. मित्रांनो, अलिबाग तालुक्यामधले अलिबाग मध्ये खेळत असतात त्यावेळेस त्यावर दर्पण नव्हतं, परंतु पेन तालुक्यामधून हा संघ आपल्या अलिबाग नगरीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रेशर न झेलता या ठिकाणी आपला जो नैसर्गिक खेळ आहे ना तो मात्र त्या ठिकाणी दाखवणार दिसतोय. तिसरा फलंदाज लगेच पाठवायचा आहे. नवगाव संघ थोडासा कोऑपरेट करायचा आहे. तर नक्कीच मित्रांनो, पेंट संघाकडे असलेला दर्जा, पेंट संघाकडे असलेला क्लास या ठिकाणी दाखवून देतोय. कारण पहिल्या षटकामध्ये नवगाव सारख्या संघासमोर फक्त आणि फक्त नरेशनी 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये उदयने 3 चेंडू मागे 2 गडी बाद केले आणि 2 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. स्कोररच्या भूमिकेत मित्रांनो क्रिकेटचा एक दिवाना अर्थात पप्पू खारकर हा माझ्या समवेत माझ्याशी जॉईन झालेला आहे, त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत. नेक्स्ट फलंदाज पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज उदय. षटकातील पुढील चेंडू, हा देखील मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू पुन्हा एकदा कौशल्याने चांगले एफर्ट्स या ठिकाणी दिले होतं. खरं आता नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. 100% एफर्ट्स दिले होते परंतु पकडला नाहीये. मित्रांनो, कॅच पकडा किंवा नाही पकडा परंतु त्या ठिकाणी एफर्ट्स देणं फार गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. 4 चेंडू मागे आपण बघितलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या. षटकातील शेवटले 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आज आपण बघितलं तर मित्रांनो, माऊ 11 नवगाव संघ हा नेहमीच चांगली फलंदाजी करत असतो, परंतु आज मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या सलामीच्या जोडीने मात्र निराश केलं. मिडल ऑर्डरची जी जोडी होती ती आता मात्र आहे आणि संपूर्ण जबाबदारी ही मात्र त्यांच्यावरती असणार आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजेच नितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच दिगंबर हमने. पुन्हा एकदा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न वारंवार अक्रॉस द लाईन, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. आपण थोडी केलेली जी प्रगती आहे ना ती न केलेल्या प्रगतीपेक्षा फार चांगली असते. तर या ठिकाणी आपण बघितलं तर मोठी फटके मात्र लागत नाही. जर आपण एकेरी आणि दुहेरीला जर प्राधान्य दिलं तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचू शकतो, परंतु इथे मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करते दोन्ही फलंदाज. मित्रांनो, आता जो गोलंदाजी करत होता अर्थात उदय कत्रे, तो खऱ्या अर्थानं उदय गद्रे रायगड रॉयल्स जो संघ आहे त्याचा मित्रांनो कॅप्टन अर्थात कोच आहे. आणि आज आपण तो का कोच आहे, तो का कर्णधार आहे, त्याची खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्जा त्यामध्ये असला क्लास आपण बघितला. आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता,
परंतु या ठिकाणी रिॲक्शन टाइम फार कमी होता आणि त्या कारणास्तव हा झेल मात्र सुटला गेला आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. गोलंदाज षटक क्रमांक 30 घेऊन येतोय तो म्हणजेच चेतन घरत. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज दिगंबर हामणे. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर पुन्हा एकदा एक लॉंग ऑन पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. हे दिगंबर हामणेसाठी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्पेट सहारे चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येणार तोपर्यंत एकच धाव फक्त जमा केलेली दिसते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12, 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. आता माऊ 11 नवगावच्या संघाला सर्व फलंदाजाला या ठिकाणी आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण आपण बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 12 वरती. आता मात्र फुलर लेनचा चेंडू आहे. या ठिकाणी चेंडू जातोय वाडिश लॉंगॉनच्या वरून दणदणीत षटकार. ज्या पद्धतीने मी म्हणालो होतो की मोठ्या फटक्यांची गरज आहे, आक्रमक रूप धारण करावं लागेल आणि ती नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नितेशचा आपण विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक एक षटकाराच्या समवेत 8 या धावसंख्या येणारे. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी असेल. पण एकदा गोलंदाज सज्ज होतोय चेतन. आता मात्र लोअर फुल टॉस पद्धत चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पुन्हा एकदा मिडॉन मधून लॉंगॉन मध्ये जाणार, डीप मधून खेळाडू येणार तोपर्यंत परत एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. कधी षटकार, कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न हे दोनही फलंदाज करतायत. 4 चेंडू मात्र झालेले आहेत. येणारे 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. गोलंदाज चेतनचं सुद्धा कौतुक करायला लागेल, कारण आपल्या षटकामध्ये आता मात्र एक जरी षटकार दिला असेल तरी पण 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि हा मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल सूरज गोंधळी आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंच सुजित धसाडे हे दोघांचा सुद्धा आपण विचार केला तर मित्रांनो बामणगाव पंचकोशी मधील एक स्फोटक फलंदाज एक आहे नवतरुण खानाव संघाचा आणि दुसरा आहे तो म्हणजे सिद्धिविनायक कोणी संघाचा. उलट मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू गुडने स्पॉट होणार थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज चेतन आणि षटक क्रमांक 30 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर माऊ 11 नवगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 26 धावा या धाव फलकावरती लागत आहेत. मित्रांनो विचार करायचा झालं तर मी सकाळपासून ज्या मैदानाची प्रशंसा करते, येणाऱ्या आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये या मैदानावरती संपूर्ण हे हिरवगार मैदान आपल्याला दिसणार आहे. लॉनचं काम सुद्धा या मैदानावरती सुरू आहे, तुम्हाला ते दिसतच असेल. परंतु 1 ते 2 वर्षांनी हे संपूर्ण मैदान आपल्याला हिरवगारच दिसणार आहे. वल्ट मैदानाकडे आणि याचं सर्व श्रेय ते म्हणजे सन्माननीय अनंत गोंडले साहेब आणि सन्माननीय जितेंद्र गोंडले साहेब यांना जाते, कारण भरपूर या ठिकाणी परिश्रम घेतले, अथक परिश्रम केले आणि हे एक सुंदर भव्य आणि दिव्य मैदान आपण आज या इथे पाहतोय. शेवटचा षटक आहे स्लॉग ओव्हर या या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा घ्याव्याच लागतील तर एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल तो म्हणजेच माऊ. आता मात्र जोरदार फटका पाहायला मिळते परंतु एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये, उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते आणि अगदी शेवटल्या मुवमेंट मध्ये या ठिकाणी झेल मात्र पकडला आणि दिगंबर हामणे सुद्धा तंबूत परततोय. कुणाल याने सुद्धा एक चांगलं षटक फेकण्यात आलेलं आहे. म्हणजे या षटकातील पहिला चेंडू 2 चेंडू झालेले आहेत. त्यातील पहिला चेंडू स्वर होता आणि हा चेंडूवर मात्र आपण विचार केला तर नक्कीच विकेट मिळवलेला आहे. ते लगेच यायचं आहे.
जयेश आहे नवीन फलंदाज झालेला, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितेशच्या बॅट मधून आपण बघितलं नक्कीच 2 षटकार मात्र बघितलेले आहेत आणि पुन्हा एकदा वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गुडलेस स्पॉटवर चेंडू आतल्या दिशेला, पण चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. (31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 31 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठं किंवा छोटं नसतं, परंतु या ठिकाणी जर चांगलं टार्गेट आपण सेट त्याच्यामुळे या ठिकाणी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. या षटकातील अजूनही मित्रांनो शेवटचे 4 चेंडू येणं बाकी असतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मित्रांनो हा गोलंदाज आहे ना, क्लास गोलंदाज आहे. कारण आपण या ठिकाणी बघितलं तर गुडलेस स्पॉटनं प्रत्येक चेंडू हा बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर नक्कीच एक चौकार मात्र आला या षटकामध्ये, परंतु उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त फटका. तू जर निर्धाव चेंडू काढू शकतो तर मी सुद्धा षटकार मारू शकतो. एक डाव तुझा तर एक डाव माझा, असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. नितेशने सुद्धा दाखवून दिले की तू जरी निर्धाव चेंडू काढले तरी मी षटकार मारू शकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण षटकाराच्या समवेत माऊ 11 नवगाव संघाची धावसंख्या 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 37 धावा धावफलकावरती लागत आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडू मात्र येणं बाकी असेल. फटका हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा दणदणीत षटकार. पप्पू खारकर, आपण जर विचार केला आतापर्यंत तरी जर माऊ 11 नवगाव संघ हा सामना जिंकला तर नो डाऊट मॅन ऑफ द मॅच नक्कीच नितेश असणार आहे. कारण नितेशच्या बॅट मधून आतापर्यंत आपण जवळपास 4 षटकार मात्र पाहायला मिळालेत. वैयक्तिक 33 धावेचं योगदान हे नितेशच्या बॅट मधून आलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज होते कुणाल. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. वेल्डन, चांगली या ठिकाणी कामगिरी केली. सर्व रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीवर प्रभावित केलेत ते म्हणजेच फलंदाज नितेशने. मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना एक सुवर्ण स्वर्गीय सुनील पाटील चषक क्रिकेटचा एक महासंग्राम आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. या स्पर्धेची तारीख आहे दिनांक 17, 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी हे सामने होणार आहेत. या स्पर्धेचं आपण बक्षीचं स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांक 70,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 40,000 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 20,000 आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 20,000 आणि आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज बॅट आहे, उत्कृष्ट गोलंदाज शूज आहेत आणि मालिकावीरासाठी सायकल आहे. आणि मित्रांनो, ही स्पर्धा देखील YouTube लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. तसेच प्रथम येणाऱ्या 32 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात येईल. त्यातील 8 संघ हे ग्रामीण असणार आहेत. 8 संघ एक ग्रामपंचायत मिळून एक संघ असे 8 संघ असणार आहेत. 8 संघ टीम टू टीम असणार आहेत आणि 8 संघ हे गाव टू गाव असणार आहेत. लक्षात घ्या, असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर अमोघ पाटील, जितेंद्र गोंधळी, प्रकाश पाटील, सूरज गोंधळी, महेश चढे, सुजित ठाकूर, किरण म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि ही सुद्धा स्पर्धा आपल्याला दिनांक 17, 18, 19 डिसेंबर 2021 रोजी याच खानावच्या मैदानावरती भेटीला येणार आहे. तर मित्रांनो, सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर सामने 3 षटकांचे असतील सेकंड राऊंडचे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर अनाउन्समेंट करतोय, प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमर शक्ती पेढांबे विरुद्ध विनय स्टार भेरसे. लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
नवगाव संघाने लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तसेच पेंट संघाने एक एक्स्ट्रा फलंदाज देखील आमच्या पंचांच्या बाजूला आणायचा आहे. हो चालू नाही सामने लय म्हणजे खूप उशिराच लेट झाले. अजून पहिलाच राऊंड चालू आहे आणि आता ह्याच्यानंतर सेकंड राऊंड सुरू होणार आज. हां आता शेवटली मॅच चालू आहे पहिल्या राऊंडची. हां खूप उशीर झाला 12:30ला मॅच चालू आहे. आज माझ्याबरोबरती तो नरेश भोईर येत होता. हां 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 नाही आला सर्व आणि लगातार मला 2-3 सामने करायला लागले म्हणजे घसा गेला पूर्ण. नाही सर तू इकडे सगळे बोलतो की त्यांना बोलू काही करून असं बोलतात ते ऐकत नाहीत हे आयोजक. त्या आयोजकांना फोन देऊ का मी? हा संतोष आहे बोला. पहिलाच चेंडूवर या ठिकाणी आपण बघितलं तर चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ आणि त्या ठिकाणी तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मित्रांनो ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अर्थात ओमकार हरपाल हा मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग आलेला आहे, ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केले. आणि आज मात्र फलंदाजी करत असताना आपण विचार केला तर हाईटचा चेक करायचा आहे. नो का रिव्ह्यू आहे का हाईट मोबाईल पण आहे का पहिला कमी. एक लक्षात घ्या फक्त विकेटसाठीच आपल्याकडे रिव्ह्यू आहे, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. तर पहिल्याच चेंडूवर तृप्तेश ज्याने खऱ्या अर्थानं पहिले षटक फेकले गेलं आणि या षटकामध्ये पहिला चेंडू झालेला आहे ना ओमकार हरपाल जो स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन आपलं खातं ओपन केले. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू तितका चांगला खेळून काढला आणि थोडासा मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावेसाठी. धावा सेव्ह करणं फार महत्त्वाचं असेल. आपण जर विचार केला तर समोरच्या संघावरती ज्यावेळेस दबाव टाकेल त्यावेळेस कुठेतरी विकेट जाण्याचे चान्सेस असतात. या ठिकाणी आपण बघितलं तर मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव जर आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच बिनबाद 6. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धत चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. मित्रांनो रायगड प्रीमियर लीग मध्ये मला का उत्कृष्ट फलंदाज मिळालं त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि येणारे दोन्ही चेंडू दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो तृप्तेशचा सुद्धा विचार केला तर संघाकडनं चांगला खेळ केलेला आहे. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल ज्याने खऱ्या अर्थानं दोनही क्षेत्रामध्ये ज्याचं वर्चस्व आणि प्रभुत्व आहे. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मागे 10 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू मात्र बाकी असेल. स्ट्रायकिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज फलंदाज ओमकार हरपाल. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न बॅक टू दी बॉल खेळून काढला होता. त्या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दिसत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. या ठिकाणी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे तृप्तेशचं. येणारे 2 चेंडू अजून मात्र येणार बाकी आहेत. चेंडू होता या चेंडूवर केवळ एकच धाव फक्त पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 11. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. म्हणजे आपण तर या ठिकाणी कमीत कमी 10 ते 12 धावा काढाव्याच लागतील तरच त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकाल. तृप्तेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात.
आणि 2 धावेनेशी पहिल्या षटकाची सांगता अर्थात पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा मात्र जमा केल्यात. टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेच आपण सामना स्टार्ट करायचा आहे. कारण मित्रांनो पहिल्या राऊंडचा शेवटला सामना अजूनही मित्रांनो झालेला नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला आयोजक ऐकत नाही ना, ऐन टायमाला ते बोलतो तो मी त्याला पाठवतो म्हणून. कोणाला? तो मानगावला काय ते मनोज का काय त्याचं नाव तो. हा मग तो असेल तर मग तो अवेलेबल आहे. तो कसा आहे थोडासा डबल माइंडेड आहे, लक्षात आलं का? इसका तर यूट्यूबला की अशा गोष्टी तर चालतात. तेच होतं प्रश्न. दुसरा कोण आपल्या वल्टो मैदानाकडे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 13 धावा मात्र या ठिकाणी झालेल्या आहेत आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज विशाल जैतू. पहिलाच चेंडू या ठिकाणी हॉरिझॉन्टल बाटणी मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मध्येच 15. तर नवगाव संघाला जिंकायचं असेल ना तर या ठिकाणी ओमकार हरपल सारख्या फलंदाजाला बाद करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत ओमकार हरपल आहे तोपर्यंत हा सामना मित्र म्हणे फणसडोंगरी पेंट संघाकडे आहे. कारण मित्रांनो जर शेवटपर्यंत हा जर फलंदाज राहिला तर सामना जिंकण्याची कॅपॅबिलिटी ती क्षमता ती मात्र ओमकार हरपलमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गुडले स्पॉटवरनं या ठिकाणी थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय आणि चेंडूमधील गती सुद्धा काढून घेतली होती गोलंदाज विशाल जैतूने. आणि नक्कीच मित्रांनो जे दोनही चेंडू होते त्या 2 चेंडू मागे व्हरायटी पाहायला मिळते. येणारे अजूनही 4 चेंडू बाकी असतील. पहिल्या 2 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्यात. 48 धावांचं टार्गेट आहे ते मध्येच पेंट संघासमोर. आता मात्र लोअर फुल टॉस पण तू या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही आणि झेल मात्र नक्कीच थोडासा कठीण होता, परंतु त्याने एफर्ट्स लावले होते. शेवटल्या क्षणात झेल मात्र सुटला आणि या चेंडूवर सुद्धा आपल्याला 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि 17 धावा लागतात धाव फलकावरती. 17 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. विशाल जैतूचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत 3 चेंडू मागे केवळ 4 धावा खर्च केल्यात. स्टार्किंग एंडला ओमकार हरपल सारख्या फलंदाजाला मात्र जपून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बाटणी, चांगला फटका आणि षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही क्षणापुरतं या ठिकाणी वाटलं की तो झेल पकडली की काय, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि धावसंख्येत 6 ने पण धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि ते पूर्ण करत असताना षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते ते म्हणजेच विशाल जैतूच्या माध्यमातून, ज्याने होते. पण तो चौथा चेंडूचा आपण विचार केला तर थोडासा खराब होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट करून काढला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि आता मात्र अशा पद्धतीने चेंडू आपण ओमकारला टाकू शकत नाही. या चेंडूवरती येतोय षटकार आणि 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा लागतात धावफलकावरती. चेंडू द्यायचा आहे. तर आपण बघितलं तर या षटकातील आता मात्र शेवटला 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. पहिल्या 5 चेंडू मागे आपण पाहिलं तर चेंडू द्यायचा आहे लगेच मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये तृप्तेशने 13 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकारच्या समवेत
16 धावा खर्च केला तो विशाल जैतूने. आणि मी तर म्हणे अजूनही मी सामना कुठेही जाऊ शकतो, कारण नवगाव संघाचा आपण विचार केला तर नवगाव संघामध्ये शेवटल्या क्षणापर्यंत झुंजण्याची ताकद आहे. असे कित्येक जे सामने आहेत मित्रांनो ते नवगाव संघाने अगदी आपल्या बाजूने झुकवलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटल्या चेंडूपर्यंत या सामन्याचा निकाल लावणं, या सामन्याचं प्रेडिक्शन करणं फार कठीण होऊन जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि आपण संघाची धावसंख्या बघितली तर ती जाऊन पोहोचेल 29 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. एकोणतीस धावा धाफलकोती लागले आहेत. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 19 धावा. मित्रांनो अजूनही सामना 50-50 आहे. कोणताही संघ हा सामना जिंकू शकेल, कारण 12 चेंडू मागे 19 धावा काढणं तितकंसं कठीण नाही आणि सोपं सुद्धा नाहीये. कारण मी नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे कठीण किंवा सोपं नसतं. त्यासाठी आपण 100% एफर्ट्स देणं फार गरजेचं आहे, संघर्ष करणं फार गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द ठेवणं फार महत्त्वाचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज सुजल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे टॉम आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंगला आहे ओमकार. आपण जर बघितलं तर आतापर्यंत टॉमच्या माध्यमातून आपल्याला 2 धावा मात्र पाहायला मिळतात. वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि आता आपण इक्वेशन बघितलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळते. कार्पेट सहारे चेंडू ग्राउंड फटका सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. क्लासिकल फटका या ठिकाणी दर्जा दाखवून देतोय फलंदाज टॉम. 33 धावा धावफलकावरती. 33 धावे आपण जर विचार केला तर नक्कीच मित्रांनो हार्दिक पांड्याची मात्र आठवण पाहायला मिळते, ज्याने खऱ्या अर्थानं भारतीय संघामध्ये आपली स्फोटक फलंदाजीनं बरेचसे सामने मात्र जिंकवलेले आहेत. आणि आज आपण बघितलं तर टॉम सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मिडॉन मधून ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सुजलला मात्र या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतील, कारण आज जिंकायचं असेल तर येणारे 4ही चेंडू मात्र निर्धाव टाकावे लागतील, तरच आपण एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा सुजल. आता मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. अशा पद्धतीने चेंडू आपण टाकू शकत नाहीये. हा ओळपी स्वरूपाचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज ओमकारनं आणि या चेंडूवर सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 40 धावा लागतात धाव फलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 8 धावेची गरज आहे. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज सुजल याने 3 चेंडू मागे 11 धावा खर्च केले आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. आता मात्र एक जबरदस्त स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र नाहीये. दोमांस लँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. प्रत्येक बाजूला मी खेळू शकतो, खऱ्या अर्थाने त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. जर चेंडू लेगला असेल तर लेगला मारतोय, ऑफला असेल तर ऑफला मारतोय. हीच मित्रांनो प्रोफेशनल खेळाडूंची ओळख असते. आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देतोय. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 44 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आणि हा सुद्धा चांगला फटका आहे. 1 धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 45. आणि आता जिंकण्यासाठी केवळ 3 धावेची गरज आहे. येणारे
या षटकातील शेवटला एक चेंडू मात्र येणं बाकी असेल. पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंगला टॉम आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 समाप्त. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. मित्रांनो, अशी कित्येक सामने रसिक प्रेक्षकांनी बघितलेले आहेत ज्या 6 चेंडू मागे 1 धावेची गरज असताना सुद्धा ते सामने मात्र 1 धाव दिलेली नाही. अशा बरेचसे सामने आपण पाहिलेत. तर तेच या ठिकाणी आपल्याला परत चित्र पाहायला मिळेल का जिथे जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. येणार आहेत ना त्यांना जरी परत फोन आला तरी काय सांगा की म्हटलं हां ॲडजस्ट कसं आहे माहिती आहे असं होईल कारण परवा पण कसं सगळे फायनलचे संघ असतील ना परवा त्याच्यामुळे कसं ते असतील तर सगळी माहिती नाही ते आहे ते त्यांचा प्रश्नच नाही ते आहे ते सांग ते उद्या चालेल. सुजय पावशे षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर हॉरिझॉन्टल बॅटने चांगला प्रहार पाहायला मिळतो. चेंडू जातोय पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पाहायला मिळेल. आणि मी अगोदरच म्हणालो होतो मित्रांनो, नवगाव संघाची खासियत आहे की शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. आणि नक्कीच मित्रांनो कंपल्सरी चेसिंग आहे याची मात्र दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर येणारे 5 चेंडू आणि 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजूनही तैनात आहे सलामीचा, तो म्हणजेच टॉम. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि जोरकस हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि स्टंपचा संपर्क झाला नाहीये. आणि या चेंडूवर सुद्धा 2 धावा आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी विजयी होतोय तो म्हणजेच फणस डोंगरी पेंट संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच नवगाव संघाने या ठिकाणी आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपला खेळ दाखवला. थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि त्याबद्दल तुम्हाला हार पत्करावी लागली. तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. 3 षटकांचा असेल आणि मात्र पॉवर प्ले नसणार आहे याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. प्रदीप जनार्दन पाटील पुरस्कृत अमरशक्ती पेढांबे विरुद्ध विनेस्टार बेस. लगेच आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल ज्यांच्याकडे गेलाय त्यांनी मात्र लगेच मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सगळ्यांना माहीत असेल ज्याने वैयक्तिक 39 धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी असं ठरते ओमकार हरपाल. लगेच आपण आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. तर सेकंड राऊंडचा पहिला सामना जोपर्यंत स्टार्ट होईल तोपर्यंत पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरून आमंत्रित करतोय ज्याने खऱ्या अर्थानं या आपल्या पंचकोशी मधील एक नावाजलेला समालोचक नरेंद्र भोईर आपणास विनंती करतोय की यापुढे समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. तत्पूर्वी मित्रांनो ओमकार हरपाल आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं लगेच. ओमकार हरपाल. रस्त्यातल्या गाड्या काढायला सांगते. हॅलो, सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे ज्याने कोणी आपल्या बाईक्स रोडवरती पार्क केलेल्या आहेत ते लगेच काढायला जायचं आहे कारण मान्यवर मंडळींच्या गाड्या त्या ठिकाणी येत आहेत. तर सर्वांना मी विनंती करतोय ज्या ज्या क्रीडा रसिकांनी आपल्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केलेल्या आहेत त्याने सर्वांनी काढायचं आहे. हॅलो, तत्पूर्वी मित्रांनो आपण सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच जायचं लगेच कारण नक्कीच मित्रांनो आपण ओमकार हरपालला आपण नक्कीच निशांत पाटील यांच्याकडे माईक सोपवतो. तर
प्रथमतः या ठिकाणी आपण सत्कार घेणार आहोत ज्या ओमकार हरपालनं फलंदाजी करत असताना 39 धावेचं चांगलं योगदान दिलेलं आहे. तर आपणास की आपल्या शुभास या ठिकाणी ओमकार हरपालला मात्र सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. ओमकार हरपाल ज्याने खऱ्या अर्थानं वैयक्तिक 39 धावेचं योगदान दिलंय आणि आज आपण पाहतोय त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सन्मानित करत असताना. तर ओमकार, प्रथमतः तुला हे जे स्पर्धेचं आयोजन आहे बावदेव क्रिकेट संघ भेरसे यांच्या माध्यमातून हे दुसरं पर्व आहे, तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजकांचे आभार मानतो की ते संधी दिली आणि मेन गोष्ट म्हणजे की एकदम पावसाचं प्रमाण वाढलेला आणि ग्राउंड पण ओला होता, डिफिकल्ट होता मॅच चालू करणं, पण त्यांच्या प्रयत्नांनी आणि ग्राउंडचं तर दिसतंय की पाऊस पडून पण एवढं चांगलं विकेट आणि विकेटची पण आयडिया चांगली केली की कोणाला डिफिकल्ट नको बॅट्समनला किंवा बॉलरला, त्यांच्यासाठी एकदम चांगलं केलं त्यांनी. तसेच ओमकार हरपाल हे जे मैदान पाहतोस, हे जो साईडचा जो एरिया पाहतोस ना, असं हे मैदान होतं जसं तू सभोवताली पाहतोस. हे मैदान संपूर्ण घडून आणलेलं आहे. एकदम मग माती टाकणं असेल किंवा लॉनचं काम असेल, तर हे जे मैदान आहे ते सन्मान्य अनंत गोंडले साहेब आणि सन्मान्य जितेंद्र गोंडले साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या अथक परिश्रमातून हे संपूर्ण असं मैदान या ठिकाणी आपल्या समोर. विषयी काय म्हणशील? एंट्री केली तेव्हाच ग्राउंडचं बघितलं, कारण ॲक्च्युली मी इथं